निवडणुकीपूर्वीच आघाडीमध्ये दुफळी माजली आहे. ते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. त्यांचेच प्रश्न त्यांना सोडवता आले नाहीत तर हे जनतेचे प्रश्न कसे सोडवतील? त्यामुळे त्यांच्यावर अजिबात विश्वास न ठेवता भाजपा महायुतीला विजयी करावं असं आवाहन सुभाष देशमुख यांनी केलं. पुढे बोलताना ते म्हणाले की महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला जाणार आहे. या कर्जमाफीमध्ये जे नियमितपणे कर्ज फेडणारे होते त्यांना 50,000 रुपये दिले नाहीत. माननीय एकनाथ भाऊ शिंदे, देवाभाऊ, अजितदादा आल्यावर हे पैसे आता शेतकऱ्याला मिळाले आणि हे त्यावेळेस सांगायचे बांधावरी आम्ही देतो, मग हे देत नाही. मला आपल्याला या निमित्ताने विनंती करायची आहे, आपल्या झालेल्या मूलभूत सुविधा ह्या जशा आहेत तशा आपल्या वैयक्तिक लाभ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात. आज आपल्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं आहे आणि पुढं वीज मोफत द्यायचं आश्वासित केलेलं आहे आपल्याला. सुभाष देशमुख यांनी मतदारसंघातील ग्रामीण भागात माळकवठे, कारकल, लवंगी, सादेपूर, बाळगी, हत्तूर भागात प्रचार दौरा केला. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील 65 गावांचा तर शहरातील 9 प्रभागांचा समावेश आहे. ग्रामीण भागात चुलीच्या धुरामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेत शासनानं मोफत सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यावर्षीची दिवाळी चुलीवर न होता महिलांनी गॅसवर साजरी केली. समाजातील विविध घटकांचा सुभाष देशमुख यांना वाढता पाठिंबा मिळत असून विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे ते खोटा प्रचार करत आहेत. निवडणूक जशी जशी जवळ येईल तसे तसे त्यांना जात धर्म यांची आठवण होत असते. समाजात फूट पाडून सत्ता काबीज करण्याचा त्यांचा हा डाव आपण हाणून पाडू असेही ते म्हणाले. राजकारणाबरोबरच समाजकारण करत सुभाष देशमुख यांनी ग्रामीण भागात आर्थिक आणि सामाजिक चळवळ गतिमान केली आहे. जलसंधारण, आरोग्य, मोफत सामुदायिक विवाह सोहळा अशा विविध उपक्रमातून समाजातील सर्व घटकांसाठी त्यांचं नातं घट्ट आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे.